नमस्कार. वंदनाज डायरीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. सुंदर त्वचा मिळवण्यासाठी उपचार किंवा सौंदर्य प्रसाधनांवर भरपूर पैसे खर्च करणे नेहमीच आवश्यक नसते. खरं तर अशा अनेक नैसर्गिक उपचार आहेत ज्या तुम्हाला स्वच्छ, तेजस्वी त्वचा देऊ शकतात. तर चला, काही नैसर्गिक उपाय आपण पाहू. सर्वात पहिल्यांदा पपई. पपईचा एक तुकडा किसून त्याची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावावी. 1 तासापर्यंत ती पेस्ट चेहऱ्यावर ठेवावी. त्यानंतर चेहरा धुवून घ्यावा. हा उपाय नियमित केल्याने चेहऱ्याचा रंग नक्की उजळेल. नारळाचे पाणी चेहऱ्यावर दिवसातून 2 वेळा लावल्याने चेहऱ्यावरील डाग आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल. पिकलेली केळी थोड्या पाण्यात मिक्स करून घ्यावी. ते मिश्रण चेहऱ्यावर लावून 20-25 मिनिटे ठेवावे. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. त्वचा उजळण्यासाठी गुलाब पाणी दुधात मिक्स करून लावावे. कोरफडीचा वापर केल्याने चेहरा गोरा, स्वच्छ आणि ओलसर राहील. किमान अर्धा तास जेल चेहऱ्यावर लावावे. त्यानंतर पुदिना. गुलाबी ओठांसाठी पुदिनाच्या पानांचा रस 15 मिनिटे लावून ठेवावा. नंतर गार पाण्याने धुवावे. ग्लिसरीन व दही. ग्लिसरीन आणि दह्याचे मिश्रण ओठावर लावल्यास ओठ मऊ आणि गुलाबी होतात. गुलाब आणि ग्लिसरीन. गुलाब आणि ग्लिसरीन याची पेस्ट करावी. ही पेस्ट रात्री झोपताना ओठांना लावावी. सकाळी उठल्यावर गार पाण्याने धुवावे. ओठांचा रंग लालसर होईल. नारळाचे तेल. नारळाचे तेल ओठावर दररोज रात्री लावावे. ओठ चमकदार बनतील. बीट रस. बीटाचा रस ओठांवर लावल्यास ओठ लाल होतात. खोबरेल तेल. झोपण्यापूर्वी 2 ते 3 थेंब खोबरेल तेल आणि टोमॅटोचा रस ओठावर लावा. त्याने ओठांना छान लाल रंग येईल. लिंबाची साल. पायावरील व्रण, डाग घालवण्यासाठी लिंबाची साल त्यावर 5 ते 7 मिनिटांसाठी चोळावी. हा उपाय दिवसातून 2दा असा कमीत कमी 7 दिवस तरी करावे. डाग कमी होतील. हिवाळ्यात पायांची खूप काळजी घ्यावी लागते. त्यासाठी रात्री झोपण्याआधी थोडा वेळ कोमट पाण्यात पाय बुडवून ठेवावे व मऊ कपड्याने पुसून घ्यावे. ग्लिसरीन, लिंबू आणि गुलाबजल. ग्लिसरीन, लिंबू आणि गुलाबजल यांचे मिश्रण नियमित लावल्याने पाय मऊ आणि छान होतात. कधी कधी लिंबाची फोड, साल वगैरे पावलावर घासली तर राप निघून जातो. मोहरीचे तेल व मीठ यांनी हलका मसाज केला तर मऊपणा येतो. लिंबाचा रस. लिंबाच्या रसामध्ये सेंद्रिय ॲसिड असतात जे काळे डाग हलके करण्यास आणि मृत त्वचेच्या पेशी बाहेर काढण्यास मदत करतात. चेहऱ्यावर ताज्या लिंबाचा रस 10 ते 15 मिनिटे लावून थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यावा. मध. मध एक नैसर्गिक पदार्थ व त्वचेला मॉइश्चरायझर आणि शांत करण्यास मदत करतो. तुमचा चेहरा मधाच्या पातळ थराने झाकलेला असावा, जो कोमट पाण्याने धुण्यापूर्वी 15 ते 20 मिनिटे ठेवावा. कोरफड. ज्याच्या दाहक विरोधी गुणामुळे कोरफड सुजलेल्या त्वचेला शांत करण्यास आणि लालसरपणा कमी करण्यास मदत करते. ताजे कोरफड जेल चेहऱ्यावर लावावे आणि 20 ते 30 मिनिटे थंड पाण्याने स्वच्छ धुण्यापूर्वी ठेवावे. हळद. हळदीचे दाहक विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुण त्वचेला हलके करण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. 1 ते 2 चमचे हळद पावडर आणि पुरेसे पाणी चेहऱ्यावर लावा. 10 ते 15 मिनिटे असू द्या आणि नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. तर चला, आजच्या ब्युटी टिप्स कशा वाटल्या ते नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. स्वस्थ रहा, निरोगी रहा आणि सुंदर दिसा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.